मंडळी नमस्कार, मी सूरज पाटील आणि तुम्ही मुंबई तक पाहताय। विषय आहे दादा आणि काकांच्या संघर्षाचा। एक असं घराणं जे राजकारणात आलं, गाजलं, टिकलं आणि तुटलंही। कोणालाही वाटलं नव्हतं किंवा कल्पना नव्हती अशी फूट शरद पवार यांनी उभारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडली आणि त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पवार कुटुंबालाही तडे गेले। हा प्रसंग जरी आजचा असला तरी यामागे याच दोन पवारांनी एकमेकांसाठी एकमेकांची खुर्ची सोडली होती। ते प्रकरण नेमकं काय होतं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। विषयाला सुरुवात करण्याआधी आपल्याला शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली हे पाहणं गरजेचं आहे। सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांची आजही ओळख आहे। वयाच्या 26व्या वर्षी म्हणजेच 1956 साली शरद पवार राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले। राजकारणातली पवारांची ही खरी सुरुवात 1967, 1972 आणि 1978 साली म्हणजेच सलग 3 वेळा शरद पवार बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले। 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचे सरकार आले। शरद पवार त्या सरकारचा भाग होते, मात्र सरकारविरोधात जाण्याचा धाडसी निर्णय शरद पवारांनी घेतला। आपल्या सोबतच्या 12 आमदारांना फोडून विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून शरद पवार स्वतः मुख्यमंत्री झाले। त्याच वेळी देशात काँग्रेसचे अनेक भाग झाले होते। इंदिरा गांधी यांच्या काँग्रेस विरुद्ध जाण्याचा निर्णय शरद पवार यांनीही घेतला होता। शरद पवारांसारखाच हा निर्णय देशातील अनेक नेत्यांनी घेतला होता। त्याच वेळी इंदिरा गांधी यांनी विरोधी पक्षांची सत्ता असलेली राज्ये बरखास्त करण्याचा निर्णय घेतला। यामुळे शरद पवार यांचंही सरकार पडलं। सरकार पडल्याने महाराष्ट्रात 1980 साली पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या। शरद पवार बारामती मतदारसंघातून निवडून आले आणि विरोधी पक्षात बसावं लागलं। 1984 साली लोकसभेची निवडणूक लागली। पवारांनी दिल्लीत जाण्याचा निर्णय घेतला। बारामती मतदारसंघातून पवार पहिल्यांदा खासदार झाले, पण दिल्लीत जास्त वेळ न थांबता त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत पुन्हा आमदार झाले। यावेळी शरद पवार विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहू लागले। याच्या 5 वर्षांनंतर म्हणजेच 1990 मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या। आपल्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या 141 आमदारांना शरद पवारांनी निवडून आणलं आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करून स्वतः मुख्यमंत्री झाले। इथून पुढची माहिती नीट ऐका, कारण इथंच अजित पवार यांची राजकारणातली एंट्री आणि त्यांनी केलेला खुर्चीचा त्याग समजून येईल। 1 वर्षानंतर म्हणजेच 1991 मध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या होत्या। अर्ध्या देशातल्या निवडणुका झाल्या होत्या तर अर्ध्या बाकी होत्या। तितक्यात पंतप्रधान पदाचा चेहरा असलेल्या राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी हत्या झाली। त्यामुळे पंतप्रधान कोण अशा चर्चा रंगू लागल्या। या पदासाठी अनेक उमेदवार पुढे येऊ लागले। या यादीत शरद पवार यांचंही नाव होतं, पण पवारांची लढाई होती पी.व्ही. नरसिंहराव यांच्या विरोधात। इथे पवार हारले, पंतप्रधान झाले पी.व्ही. नरसिंहराव। या मंत्रिमंडळात शरद पवारांना संरक्षण मंत्री करण्यात आलं। महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपद सोडून पवार दिल्लीमध्ये संरक्षण मंत्र्याचा कारभार सांभाळू लागले। इकडे मुख्यमंत्री पदावर सुधाकरराव नाईक यांची वर्णी लागली, पण सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होताच महाराष्ट्रातल्या काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाले। त्यामुळे नाईकांना राजीनामा द्यावा लागला। शरद पवारांना पुन्हा महाराष्ट्रात यावं लागलं। यावेळी पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले। आता तुमचा प्रश्न असेल की यामध्ये अजित पवारांचा रोल काय होता, तर हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। अजित पवारांनी पहिली निवडणूक लढवली 1991 साली, ती ही लोकसभेची। यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते। बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादांना उतरवायचं ठरवलं। आयुष्यातली पहिली लोकसभा निवडणूक अजित पवार यांनी जिंकली। दादा खासदार झाले। कामकाजाला सुरुवात करणार इतक्यात शरद पवारांना दिल्लीतून बोलावून आलं। शरद पवारांना केंद्रात संरक्षण मंत्री पद मिळणार होतं। पवारांना केंद्रात जायचं असेल तर आधी लोकसभेचा सदस्य होणं गरजेचं होतं, म्हणून अजित पवार यांनाच लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला। त्यांच्या जागी शरद पवारांनी निवडणूक लढवली आणि दिल्लीत गेले। शरद पवार दिल्लीत गेल्याने महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदाची खुर्ची रिकामी होती। त्यामुळे त्या जागेवर सुधाकरराव नाईकांची निवड झाली। नाईकांची निवड होताच काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद झाले। नाईकांनी राजीनामा दिला। पवारांनी पुन्हा महाराष्ट्रात येण्याचं ठरवलं आणि पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले। शरद पवारांच्या केंद्रातील मंत्रिपदासाठी अजित पवार यांना आपली खुर्ची सोडावी लागली होती, हे इथं सिद्ध होतंय। अजित पवारांची महाराष्ट्रातल्या राजकारणात एंट्री झालीच ती खुर्चीचा त्याग करून। त्यानंतर दादांना अनेक गोष्टी मिळत गेल्या तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला। यानंतर मात्र शरद पवारांनी स्वतःचा बारामती विधानसभा मतदारसंघ अजित पवार यांना देऊ केला, तर स्वतःला बारामती लोकसभा मतदारसंघ घेतला। पवार केंद्रातील राजकारण पाहू लागले। तेवढ्यात सुप्रिया सुळेंची राजकारणात एंट्री झाली। त्यानंतर सुळेंना बारामती लोकसभा मतदारसंघ दिला आणि स्वतः महाडामधून लोकसभा निवडणूक लढवू लागले। शरद पवारांमुळे जर अजित पवार यांना त्याग करावा लागला असला तरी शरद पवार यांनीही अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघ कायमस्वरूपी देऊ केला होता, हे इथं विसरून चालणार नाही।
आता अजित पवार यांना पहिली लोकसभा निवडणूक लढण्याची संधी कशी मिळाली हेही ऐकणं महत्त्वाचं आहे। 1991 साली लोकसभा निवडणूक लागल्या। यावेळी शरद पवारांचे बंधू दिनकर म्हणजेच आप्पासाहेब पवार राजकारणात येण्यास इच्छुक होते, पण आप्पासाहेबांनी राजकारणात येऊ नये असं शरद पवारांना वाटत होतं। यावरूनच दोघा भावांमध्ये वाद झाल्याचे जुने लोक सांगतात। अशा शरद पवार हे मुख्यमंत्री असल्याने ते स्वतः निवडणूक लढवणार नव्हते, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 1991 सालची बारामती लोकसभा निवडणूक अजित पवार यांनी लढवायचं असं ठरवलं। मिळालेल्या संधीचं दादांनी सोनं करून दाखवलं आणि ते पहिल्यांदा खासदार झाले। अजित पवारांच्या या त्यागाची गोष्ट समजून घेण्यासाठी शरद पवारांच्या त्या आधीचा प्रवास सांगणं खूप महत्त्वाचं होतं। मंडळी, वेळ झाली इथं थांबण्याची, पण अजितदादांच्या या त्यागाबद्दल तुम्हाला काय वाटतं? सोबतच आम्ही सुरू केलेल्या किस्से महाराष्ट्राचा या शोबद्दलही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा। धन्यवाद।